नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपल्याला आपल्या कमेंट बॉक्समध्ये एक प्रश्न विचारला गेला होता, की आपण जावळ्यांचं काय नियोजन करता म्हणून. मित्रांनो, जावळ्यांचं नियोजन हे 2 प्रकारे होऊ शकतं. एक तर त्याचं आर्थिक नियोजन आणि एक दुसरं म्हणजे आपल्या शेतीच्या आरोग्यासाठी त्याचं जे काही होईल ते दुसरं नियोजन होईल. मित्रांनो, जर याचा आर्थिक नियोजनाचा विचार केला, तर यापासून आपण झाडू बनवू शकतो किंवा याच्यापासून चटया बनवू शकतो आणि जे मधला त्याचा देठ राहील, त्याच्यापासून एक कोकोपीट त्याचं तयार करून आपण विकू शकतो. पण मित्रांनो, आम्ही जे याचं पूर्ण नियोजन करत आहोत, ते फक्त आणि फक्त शेतीचं आरोग्य सांभाळण्यासाठीचं जे नियोजन आहे, ते आपण करत आहोत. तुम्ही इकडे पाहू शकता, आपण ह्या संपूर्ण जावळ्या ज्या आहेत, त्या कुजत टाकलेल्या आहेत. आणि ह्या मोठ्या जावळ्या जेव्हा खाली पडतील, तेव्हा आम्ही याचा एक विचार केलाय. आम्ही एक ट्रॅक्टर चलित किंवा स्वयंचलित असं एक क्रशिंग मशीन घेणार आहोत आणि त्याचं एक कोकोपीट टाइप बारीक भुकटी करून पूर्ण आपल्या नारळाच्या बगीच्यामध्ये त्याला टाकून देणार आहोत. त्याचा एक उपयोग असा होईल, की शेतीचं एक सेंद्रिय कर्व वाढेल आणि त्याचं एक नैसर्गिक मल्चिंग तयार होईल आणि आपल्याला त्याचा उपयोग होईल. अशा प्रकारे आपण या जावळ्यांचं नियोजन करू शकतो. धन्यवाद.